वन साइड आहे का थोडा वन साइड सेंटर व्ह्यू सर. गुड इव्हनिंग मित्रांनो. या ठिकाणी आपण आता ऑनलाईन येत आहात, काही येत असतील, काही आलेले आहेत. तर आजचा आपला विषय आहे पोलीस भरती. मी पोलीस होणारच आणि यशाचा राजमार्ग असं काहीतरी सरांनी टाकलं आहे. राजमार्ग आता तुमच्यावरती आहे की तो राजमार्ग निवडायचा की कोणता मार्ग निवडायचा ते. तर या ठिकाणी सर्वात पहिले तर कोरोना युद्धात जे शहीद झालेले आहेत अशा सर्व कोरोना युद्धात शहीद झालेल्या पोलीस बांधवांना या ठिकाणी मी श्रद्धांजली अर्पण करतो. आणि या ठिकाणी मी पोलीस होणारच यासाठीच्या या लेक्चरला मी या ठिकाणी सुरुवात करतो. सर्वप्रथम पोलीस. तर या लेक्चरमध्ये आपण फक्त पोलीस भरती या विषयावरच कॉन्सन्ट्रेट करणार आहोत. त्यामुळे STI असिस्टंट इतर जे काही विषय आहेत तर त्या विषयांसंदर्भात ज्यांचे काही क्वेश्चन्स असतील तर त्यांनी कृपया याच्यामध्ये ते विचारू नयेत. दुसरा विषय असा आहे की ज्यांचे काही इतर क्वेश्चन असतील म्हणजे पोलीस भरती सोडून तर त्यासाठी आपण नवीन एखादं लेक्चर ठेवू. पण आज फक्त आणि फक्त आपला विषय आहे पोलीस भरती. म्हणजे पावसाच्या आगमनानं भिजून गेली सारी धरती, पावसाच्या आगमनानं भिजून गेली सारी धरती आणि सर्वजण आता विचारायला लागले कधी होणार आहे पोलीस भरती. तर सगळ्यांना हाच प्रश्न पडला आहे की पोलीस भरती कधी होणार आहे. तुम्ही तर खूप लेक्चर देणार आहे, सगळं मान्य आहे आम्हाला, पण भरती होणार कधी. तर मित्रांनो, तुम्हाला याच ठिकाणी मला सांगायला आनंद वाटतो की मागच्या वर्षी फॉर्म भरण्यात आले होते, त्यानंतर भरती काही झाली नाही. आणि एक थोड्या दिवसापूर्वीचं एक माननीय गृहमंत्री अनिलजी देशमुख यांचं स्टेटमेंट आहे की 8,000पर्यंत आम्ही पोलीस भरती करणार आहोत. त्यानंतर आता रिसेंटमधलं माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं स्टेटमेंट आहे की 10,000 जागांपर्यंत आम्ही पोलीस भरती करणार आहोत. म्हणजे तो जो आकडा आहे 8,000, 10,000 हा आकडा वाढत चालला आहे. काही दिवसानंतर आणखी कोणीतरी 12,000पर्यंत पण सांगू शकतं. तर एक तुम्ही डोक्यात घेऊन घ्या आणि ठेवून घ्या की पोलीस भरती 100% होणार आहे. पोलीस भरती, कारण पोलीस हा प्रशासनाचा कणा आहे, त्यामुळे पोलीस भरती, कारण दरवर्षी हजारो पोलीस रिटायर होतात आणि त्याचबरोबर हजारो जागा तिथे रिक्त होतात. त्यामुळे पोलीस भरती ही आवश्यक आहे, अत्यावश्यक आहे आणि ती होणारच आहे. मग त्याच्यात काहींचं असं म्हणणं असेल की शासनावर बोजा पडतो, भरती होणार नाही, खूप काहीतरी अडचणी आहेत, कोरोना आहे, शासनामुळे प्रॉब्लेम्स आहेत, पोलीस भरती होणार नाही. तर मित्रांनो, असं कोणतंही कारण पोलीस भरती टाळण्यासाठी पुढे येणार नाही. पोलीस भरती 100% होणार आहे. फक्त विषय असा आहे की तुमची तयारी झालेली आहे का. प्रश्न सोपा आहे, तुमची तयारी झालेली आहे का, मानसिक शारीरिक कोणतीही असो. कारण भरती येणं, भरती होणं हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. भरती येणं खूप आनंद वाटतो आपल्याला, आणि जेव्हा भरती होणं हा विषय येतो त्यावेळेस आपली तयारी अजिबात झालेली नसते. तर पोलीस भरतीसाठी अनेक समज गैरसमज असतात. काहींचे समज आणि गैरसमजमध्ये खूप महत्त्वाचे जर म्हटले तर काहींना वाटतं की आपला वशिला नाही, आपल्याकडे बँक बॅलन्स नाही, आपली आर्थिक परिस्थिती नाही, आपण भरती होऊ शकत नाही. तर सर्वप्रथम मित्रांनो, पोलीस भरतीसाठी फक्त आणि फक्त शारीरिक चाचणी आणि दुसरी लेखी चाचणी अशा दोनच चाचण्या घेतल्या जातात. आर्थिक चाचणी नावाची कोणतीही परीक्षा तिथे घेतली जात नाही. म्हणजे ज्या ठिकाणी तुमचा बँक बॅलन्स चेक करणे, तुमच्या घरी किती प्रॉपर्टी आहे, किती पैसे आहेत, ती रक्कम बघणे, असे कोणतीही चाचणी पोलीस भरतीसाठी घेतली जात नाही. फक्त शारीरिक चाचणी आणि दुसरी गोष्ट लेखी चाचणी. लेखीमध्ये पण काही मुलांचा असा समज असतो की माझं अक्षर खराब आहे, मला व्यवस्थित लिहिता येत नाही, मग माझं काही होऊ शकत नाही. तर मित्रांनो, पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये फक्त तुम्हाला ऑप्शन टिक करायचे आहेत
आणि त्या ऑप्शनमधून तुम्हाला पर्याय निवडायचा आहे. कोणतंही उत्तर तुम्हाला लिहायला जायचं नाही. मग पहिले या गोष्टी क्लिअर करून घ्या की पोलीस भरतीसाठी तुम्हाला फक्त शारीरिक चाचणी द्यायची आहे आणि लेखी चाचणी द्यायची आहे. या 2 चाचण्यांच्या याच्यावरती तुमची भरती होणार आहे. तिसरी गोष्ट, इंटरव्ह्यू नावाचा प्रकार या ठिकाणी नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमचे जे एक्झाम होतात त्या आता ऑनलाईनच्या प्रकारामध्ये म्हणजे पूर्ण कॅमेऱ्यामध्ये त्या ठिकाणी चाचणी घेतली जाते. फिजिकल असतं तर फिजिकलमध्ये पण तुम्हाला पूर्ण कॅमेऱ्यामध्ये तुमची फिजिकल घेतलं जातं आणि लेखी परीक्षासुद्धा पूर्ण कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला घेतली जाते. त्यामध्ये कुठलाही गैरप्रकार वगैरे होत नाही आणि नशिबाचा वगैरे पण तिथे काही विषय चालत नाही. म्हणजे माझं नशीब आहे तर मी होऊन जाईल असा काही प्रकार तुम्ही डोक्यात घेऊ नका. तर सर्वप्रथम कोणते मुलं या ठिकाणी अनेकांना वाटतं की अनेकांना हे असं वाटेल की रिपिटेशन होतं आहे, मला तर सगळं माहिती आहे, सर का सगळं सांगतायत. तर महत्त्वाचं असं आहे की काही मुलांना अजूनसुद्धा गैरसमज आहेत. जे नवीन मुलं असतात त्यांना अजून हेच माहीत नसतं की नक्की भरती कसं होता येतं, भरतीसाठी काय आवश्यक आहे. तर मी थोडक्यात एक 10 मिनिटात तुम्हाला ओव्हरऑल सांगून देतो की भरतीसाठी निकष काय आहेत. एक मेन निकष सांगतो मी तुम्हाला. तर सर्वात प्रथम तुमचं 12वी झालेलं असावं. 12वी किंवा समकक्ष ज्या परीक्षा असतील त्या तुमची झालेली पाहिजे. ज्यांची 12वी नसेल त्यांनी आता 17 नंबर फॉर्म भरून किंवा कोणत्याही माध्यमातून 12वी कंप्लीट करणं हे मस्ट आहे. दुसरी गोष्ट आहे, तुमच्यामध्ये वयोमर्यादा 18 ते 25 आहे. खुल्या वयोगटाला ज्याचं वय 17 वर्ष असेल त्याला अजून 1 वर्ष अवधी आहे. 18 वर्ष वय पूर्ण असणं बंधनकारक आहे. 18 ते 25 जे आहे ते खुलासाठी आणि 18 ते 30 जे आहे ते राखीवसाठी आहे. तर या ठिकाणी वयाची मर्यादा तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे शारीरिक पात्रता. कारण अनेक मुलं भरतीची प्रॅक्टिस करतात, 1-2 वर्ष प्रॅक्टिसही करतात आणि जेव्हा ग्राउंडवरती ते स्वतः उतरतात त्यानंतर त्यांची उंची मोजली जाते. आधी तुमच्या विचारांच्या उंची मोजण्यापेक्षा तुमची शारीरिक उंची मोजतात आणि शारीरिक उंची मोजल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही 1-2 सेंटीमीटर कमी भरतात आणि मग तुम्ही डोकं आपटतात की अरे असं काय झालं, तसं काय झालं, मी तर खूप अभ्यास केला होता. तर तुम्ही हे लक्षात घ्या की तुम्हाला शारीरिक चाचणीमध्ये तुमची उंची पुरुषांसाठी 165 सेंटीमीटर आणि स्त्रियांसाठी म्हणजे महिला वर्गासाठी 155 सेंटीमीटर असणं अत्यावश्यक आहे. मी टाच उंचवून घेईल, मी पायात सॉक्स घालेल, मी डोक्याला टेंगूळ आणेल असा कोणताही प्रकार तिथे चालत नाही. त्यामुळे तुम्हाला उंची 165 सेंटीमीटर आणि 155 सेंटीमीटर मुलींसाठी असणं बंधनकारक आहे. तेवढी उंची नसेल तर तुम्ही दुसरा पर्याय निवडा. तुम्ही पोलीस भरतीसाठी भरती होण्याचा अट्टहास करत बसू नका, कारण त्या ठिकाणी उंचीमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही. यानंतरची तुमची विषय आहे की पुरुषांसाठी आणि महिलांसाठी. तर पुरुषांसाठी शारीरिक चाचणी जी आहे ती वेगळे निकष आहेत, महिलांसाठीचे वेगळे निकष आहेत. काही दिवसापूर्वी 50 मार्काची शारीरिक चाचणी घ्यावी असा एक GR पुढे आलेला आहे. पण अद्याप देखील अजून असं काही क्लिअर झालेलं नाही की 100 मार्काची परीक्षा होईल की 50. पण 50ची असो, 100ची असो किंवा 200ची असो, तुम्हाला काही इव्हेंट जे आहेत ते तुम्हाला मस्ट आहेत. म्हणजे काही इव्हेंटवर तुम्हाला फोकस करावाच लागेल. त्याच्यात तुम्हाला कोणताही शॉर्टकट आयोगाने म्हणजे त्याच्यामध्ये कोणताही शॉर्टकट तुम्हाला भरतीमध्ये दिण्यात आलेला नाही. तर सर्वात मस्ट आहे तुम्हाला रनिंग. पुरुष असो किंवा महिला, तुम्हाला रनिंग मस्ट आहे. पुरुषांना 1600 होती आणि 100 मीटर 2 इव्हेंट होते पूर्वी 20-20 मार्काचे. तर आता त्याच्यामध्ये कमी होतील, मार्क्स कमी जास्त होतील. पण तुम्हाला 1600 मीटर आणि 100 मीटर म्हणजे रनिंगचा तुमचा स्टॅमिना पाहिजे आणि रनिंग तुमच्याकडनं झालीच पाहिजे. त्यामध्ये कोणताही तुमच्याकडे शॉर्टकट तुम्हाला दिलेला नाही. कारण शारीरिक चाचणी हा असा विषय आहे की मी आदल्या रात्री एखादं 21 अपेक्षित असतं की मी 10वीला परीक्षेला जातो आणि आदल्या रात्री मी एखादं 21 अपेक्षित घेऊन बसतो. 5 जोड्या लावा पाठ करतो, 5 उत्तर पाठ करतो, 5 थोडक्यात उत्तर लिहा पाठ करतो आणि मग मी म्हणतो की आता माझा परीक्षेचा अभ्यास झाला, आता मी 100% यशस्वी होणार, 33% मला मार्क्स मिळणार आणि मी काठावर पास होणार. तर पोलीस भरतीमध्ये असा कोणताही प्रकार होत नाही. कारण शारीरिक चाचणीला कोणताही काठावर पास आणि असा कोणतेही निकष नाही. तुम्हाला 50%च्या वर मार्क्स तिथे मिळवावे लागतात आणि ते एका रात्रीतलं किंवा एका दिवसाचं ते स्वप्न नाही. त्यासाठी तुम्हाला एकच पर्याय आहे, सतत सराव, सतत सराव, सतत सराव. सरावाशिवाय कोणताही पर्याय नाही. आता काही जण म्हणतील की साहेब कोरोना आहे, आम्ही घराबाहेर पडू शकत नाही, आता आमचं कसं होईल. तर याही पूर्वी तुम्ही काही घराबाहेर पडत नव्हते, त्याही वेळेस तुम्ही काही फिजिकलचा अभ्यास केलेला नाही आणि ज्याने केलेला आहे तो त्याने सातत्य 100% ठेवलेलं आहे. तर सातत्य तुम्हाला ठेवावंच लागेल, सातत्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला पुलअप्स आहेत, त्यानंतर गोळाफेक आहे, लांबुडी आहे. पुरुषांना पुलअप्स, गोळाफेक, लांबुडी यातले 1-2 इव्हेंट कमी करण्याची शक्यता आहे. पण तरी पण तुम्हाला याची बेसिक प्रॅक्टिस झालीच पाहिजे. ते कॅन्सल होणार आहे म्हणून मी प्रॅक्टिस करत नाही असं करून चालणार नाही. कारण 5 इव्हेंट आहेत, प्रत्येकी 20 मार्क जर पकडले तर 100 मार्काचे 5 इव्हेंट होतात. त्यामध्ये 1600 मार्काला तुम्हाला 1600 जे रनिंग आहे ती 20 मार्काला, 100 मीटर 20 मार्काला, गोळाफेक 20 मार्काला, पुलअप्स 20 मार्काला आणि लांबुडी 20 मार्काला.
आता यामध्ये बहुतेक मुलांना असं वाटतं की वजनाचा क्रायटेरिया काय, माझं वजन खूप कमी आहे, काहींना वाटतं माझं वजन खूप जास्त आहे. तर पोलीस भरतीसाठी कोणताही वजनाचा क्रायटेरिया नाही. पहिले डोक्यातून काढून घ्या की पोलीस भरतीला वजनाचा क्रायटेरिया नाही. पण तुमचं वजन जर जास्त असेल तर ऑटोमॅटिकली तुम्हाला पुलअप्स निघत नाही, ऑटोमॅटिकली तुमची लांब उडी जात नाही, ऑटोमॅटिकली तुमची रनिंग होत नाही आणि तुम्ही त्या ठिकाणी त्या स्पर्धेतून बाद होतात. म्हणजे तुमचं वजन मॉडरेट असणं गरजेचं आहे. कमीत कमी किती वजन असावं आणि किती जास्त वजन असावं असा कोणताही निकष देण्यात आलेला नाही. आणि काही मुलांचा खूप लहानपणापासूनचा गोड गैरसमज असतो की लहानपणी मी पडलो होतो आणि पडल्यानंतर माझा पायाचं हाड फ्रॅक्चर झालं होतं, आता मी भरती होऊ शकत नाही. तर मित्रांनो, असं कोणतंही हाड फ्रॅक्चर झालं होतं, पायातून गॅप दिसतो, दोन्ही गुडघे जुळतात आणि पायामधून सूर्यप्रकाश दिसतो, अशी कोणतीही कारणं पोलीस भरतीला नसतात. त्यामुळे हे डोक्यातून काढून टाका. तुम्हाला 1600 मीटर रनिंग विहित वेळेमध्ये केली पाहिजे, 100 मीटर रनिंग विहित वेळेत केली पाहिजे, 10 पुलअप्स तुमच्याकडनं गेले पाहिजे, गोळाफेक जो 7.5 किलोचा गोळा असतो तो तुमच्याकडनं दूरवर फेकला गेला पाहिजे आणि त्याचबरोबर तुमच्याकडून लांब उडी 5 मीटरपेक्षा जास्त असेल तर 20 मार्क तुम्हाला मिळतात. अशा प्रकारचे 5 इव्हेंट पुरुषांसाठी आहेत. महिलांसाठी फक्त पुलअप्सचा इव्हेंट जर कमी केला तर बाकी सर्व इव्हेंट आहेत आणि 1600 मीटरच्या ऐवजी 800 मीटरचा त्यांना इव्हेंट दिलेला आहे. यात कमी जास्त होईल किंवा काही होईल, पण रनिंग, गोळाफेक हे इव्हेंट काही बाद होण्यासारखे इव्हेंट नाही. ते इव्हेंट कंटिन्युअस राहणार आहेत. त्यामुळे तुम्हाला त्याच्यावरती फक्त आणि फक्त सराव करणं गरजेचं आहे. तर पोलीस म्हटल्यानंतर अनेकांना खूप आनंद वाटतो की मी आता पोलीस होणार, माझ्या अंगावरती खाकी येणार. तर जनसेवेसाठी ज्याचा जीव ओलीस, जनसेवेसाठी ज्याचा जीव ओलीस तो पोलीस. तर पोलीस होताना हे तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे की तुम्हाला तुमचं ध्येय ठरवलं की तुमचे निकष तुम्ही पूर्ण केले की तुमचं फिजिकलचे तुम्ही क्रायटेरियात बसले की मग तुम्ही अभ्यासाला सुरुवात करायला हरकत नाही. आता तुमची उंची 165पेक्षा जास्त असेल पुरुषांना, महिलांमध्ये 155पेक्षा जास्त असेल तर तुम्ही पात्र आहात. आता तुम्हाला पोलीस भरतीला अभ्यासाला सुरुवात करायला काही एक अडचण नाही. फक्त याच्यामध्ये प्रश्न आहे तो अभ्यासाचा. कारण अनेक दिवसापासून कोरोनाच्या काळामुळे म्हणा किंवा लॉकडाऊनमुळे म्हणा की तुमचा अभ्यासापासून खूप दूरपर्यंत संबंध राहिलेला नाही. म्हणजे अभ्यास जर कधी बाहेर उभा असेल आणि तो जो तुमच्याकडे बघत असेल तर त्याला एक कविता सुचेल की मुसळधार पाऊस खिडकीत उभा राहून पहा, बघ माझी आठवण येते का. म्हणजे अभ्यास जर बाहेर उभा असेल आणि तो तुम्हाला बघत असेल तर तो तुम्हाला म्हणेल की मुसळधार पाऊस खिडकीत उभा राहून पहा, बघ माझी आठवण येते का. हात लांबव, तळ हातावर झेल पावसाचं पाणी, इवळंसं तळ पिऊन टाक आणि बघ माझी आठवण येते का. म्हणजे त्या अभ्यासाला हा प्रश्न पडेल की तुला माझी आठवण येते का नाही. कारण की अनेक दिवसापासून तुम्ही त्या अभ्यासाला काही धक्का लावलेला नाही, त्याच्याकडे बघितलेलं सुद्धा नाही, तो गोरा काळा कसा आहे ते. आणि अनेक दिवसापासून फक्त आणि फक्त मोबाईलची बॅटरी तुम्ही डिस्चार्ज करत आहात. तर त्या मोबाईलची बॅटरी डिस्चार्ज करण्यापासून थोडंसं बाहेर या. कारण आता एक तुम्हाला संख्या आलेली आहे 8,000 ते 10,000. म्हणजे एक रँडम तुम्हाला आकडा आला की 8,000 ते 10,000पर्यंत पोलीस भरती होणार आहे. आणि मी मागच्या वेळेस पण बोललो होतो, तुम्ही जाड असो वा बारीक असो तुम्हाला जागा फक्त एकच लागणार आहे. म्हणजे तुम्ही हे ठरवून घेतलं पाहिजे की 8,000 जागा जर आल्या तर एक जागा माझी ऑलरेडी बुक झालेली आहे. फक्त आयोगाने 7,999 जागांची जाहिरातीसाठी फक्त निर्णय घ्यावा, एक जागा मी ऑलरेडी बुक केलेली आहे. म्हणजे हा आत्मविश्वास तुम्हाला असला पाहिजे, अति आत्मविश्वास नको. पण हा कधी येईल, जेव्हा तुमचा अभ्यास झालेला असेल. कारण एका रात्रीमध्ये मी अभ्यास करेल आणि ते माझ्याकडनं होईल असं शक्य नाही. तुम्हाला सराव रोजचा करावा लागेल आणि रोजचा अभ्यास तुम्हाला करणं अत्यंत आवश्यक आहे. तर अनेकांना असा प्रश्न पडतो की पोलीस भरतीला प्रश्न कशा स्वरूपाचे असतात, पोलीस भरतीत नक्की प्रकार काय असतो. तर पोलीस भरतीचा जो हे असतो म्हणजे मंडळ जे आहे ते जिल्हा वाईज असतं. प्रत्येक जिल्ह्याची वेगळी पोलीस भरती असते. पोलीस भरती ही राज्याची नसून जिल्ह्याची असते आणि जिल्हावाईज त्याची प्रश्नपत्रिका तयार केली जाते आणि जिल्हावाईज पोलीस भरतीसाठी तुम्हाला पात्रता ठेवली जाते. 100 मार्क जर शारीरिक असेल तर 100 मार्क लेखी. आता काहींना असा प्रश्न आहे की लेखी आधी होईल की शारीरिक आधी होईल. तर हे लक्षात घ्या की आधी फिजिकल असो किंवा आधी लेखी असो, तुम्हाला तयारी दोघा गोष्टींची करणं मस्ट आहे. दोघांचीही तयारी तुम्हाला करावीच लागेल. कारण असं होऊन चालणार नाही की माझं फिजिकल आउट ऑफ आहे आणि माझं लेखीचं काही प्रॅक्टिस नाही, मी 100% होऊन जाईल. तुम्ही होऊ शकत नाही. तुमचं दोन्हीकडे मार्क्स चांगले पाहिजे. नुसतं फिजिकलच्या जोरावर कोणीही भरती होत नाही, नुसतं रिटर्नच्या किंवा लेखीच्या जोरावरही कोणीही भरती होत नाही. दोन्ही ठिकाणी तुमचे जास्तीत जास्त गुण पाहिजे, तरच तुम्हाला त्या ठिकाणी भरती होणं शक्य आहे. त्यामुळे लेखी हा स्किप करायचा विषय नाही. लेखी स्किप करून चालणार नाही. कारण या ठिकाणी तुम्हाला हे लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही जे करता आहात म्हणजे एक सोपं आहे की पोलीस भरती तुम्हाला व्हायचं आहे, तुम्ही तुमचं ध्येय ठरवलेलं आहे.
तुम्ही तुमची निवड केलेली आहे आणि अत्यंत कमी वयात अत्यंत चांगल्या पदाची अत्यंत कमी मेहनतीत तुम्हाला जर नोकरी असेल तर ती पोलीस खूप कमी काळामध्ये तुम्हाला मिळू शकते, खूप कमी मेहनतीत मिळू शकते आणि खूप कमी शिक्षणात तुम्हाला मिळू शकते. तिथे MA MPhil PhD करायची गरज नाही, फक्त 12वी पास असणं. त्यांनी 12वीला टक्केवारीची पण अट दिलेली नाही की 30% पाहिजे, 35 पाहिजे, 40 पाहिजे, 50 पाहिजे, 90 पाहिजे, टक्केवारीची अट नाही. मग तुम्ही काठावर जरी पास असाल पण तुम्ही 12वी पास असाल तर तुम्ही पोलीस भरती होऊ शकतात. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला हे सर्वात ही सुवर्ण संधी आहे, यशाची हमखास सुवर्ण संधी म्हणजे पोलीस भरती. आणि या ठिकाणी तुम्हाला जे नेम असतं त्याचसोबत फेम असतं ते काहीतरी वेगळं असतं. तुम्हाला ते सांगायची गरज पडायला नको, कारण ज्या आयुष्यानं ज्या रंगानं आयुष्य घडवलं असा एकच रंग तो म्हणजे खाकी. आणि खाकीबद्दल आता बोलायला नको, पण खाकीमध्ये जे आहे ते कशात इतरांमध्ये नाही. कारण फना होने की इजाज़त ली नहीं जाती, फना होने की इजाज़त ली नहीं जाती, ये वतन की मोहब्बत है जनाब पूछ के की नहीं जाती. तर या ठिकाणी तुम्हाला हे लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही जे काही करणार आहात ते देशासाठी करणार आहात, समाजासाठी करणार आहात, लोकांसाठी करणार आहात, तुमच्यासाठी करणार आहात, परिवारासाठी करणार आहात. म्हणजे अत्यंत चांगलं समाजकार्य जे होणार असेल ते तुमच्या हाताने होणार आहे. आणि हे कार्य होणार असेल तर त्यासाठी तुम्हाला मेहनत 100% घ्यावी लागेल. असेल माझा हरी आणि देईल खाटल्यावरी असं होणार नाही. तुम्हाला एकच पर्याय आहे, मेहनत मेहनत मेहनत. आता फिजिकलची तुम्ही खूप प्रॅक्टिस करतात, सकाळी जातात, घाम घालतात, घाम गाळून आले की 2 अंडे खातात, दूध पितात, सगळं व्यवस्थित नाश्ता डाएट सगळं छान चालू असतं आणि त्यानंतर झोपतात. संध्याकाळी परत जातात, ग्राउंडवर घाम घालतात आणि परत रात्री येऊन झोपतात. तर याच्याने तुमचं पोलीस भरती होईल का? याच्याने पोलीस भरती होणं शक्य नाही. कारण तुम्ही फक्त एका दगडावर पाय ठेवला आहे, तुम्ही दुसऱ्या दगडाला हातच लावलेला नाही. कारण तुम्हाला फिजिकलसोबत लेखी करणं गरजेचंच आहे. तुम्ही लेखीला स्किप करू शकणार नाही. आणि लेखी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आता तुम्ही म्हणाल सर लेखी आहे 100ची, तर मग लेखीमध्ये काय असतं? तर काहींचं असं म्हणणं आहे की माझा सगळा अभ्यास झालेला आहे, मला काय कोणी अडवू शकत नाही. पण तुमचा जरी अभ्यास झालेला असेल तरी जिल्हा मंडळ जे असतं ते दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न काढत असतं. तुम्हाला दर वर्षाच्या सिलेबसच्या अनुषंगाने आणि दर वर्षाच्या तुमच्या अभ्यासाच्या वाढ करून तुम्हाला त्याच्यामध्ये यशापर्यंत जाण्याची संधी असते. तुम्ही फक्त मागच्या वर्षी मी काहीतरी वाचलेलं आहे आणि त्याच्यावरती मी आत्ता पण होणार असं होऊ शकणार नाही. तर पोलीस भरतीला मुख्यतः जे विषय आपण म्हणाल तर त्यामध्ये बेसिक जे विषय आहेत तो पहिला विषय जर आपण म्हटलं तर तो आहे मराठी. तर प्रत्येकाची मातृभाषा या ठिकाणी मराठी आहे, काहींची अहिराणी पण असेल. तर मराठी मातृभाषा असते, आपल्याला वाटतं आपल्याला मराठीचं खूप काही येतं, मराठीमध्ये मला तर कोणी हरू शकत नाही, मी खूप हुशार आहे मराठीमध्ये. तर आयोगाने आपण जर बघितलेले प्रश्न बघितले तर आयोग म्हणजे आता जिल्हा मंडळाने जर आपण जर बघितले प्रश्न तर खूप सोपे प्रश्न असतात, खूप काही अवघड विचारत नाही. पण तुम्हाला वेलांटी उकार हे जे बारीक बारीक व्याकरणामधल्या ज्या बारीक गोष्टी असतात याचा तुम्हाला अभ्यास पाहिजे. आणि हा अभ्यास तुम्हाला पुस्तक वाचल्याशिवाय येणार नाही. कारण कधीतरी इसवी सन पूर्वमध्ये तुम्ही ते वाचलेलं होतं आणि त्यानंतर तुम्हाला आता काही मराठीतलं माहीत नाही, तुम्ही गुगल कीबोर्डसुद्धा इंग्लिशमधून मराठी टाईप करतात, कारण तुम्हाला मराठी डायरेक्ट टाईप करता येत नाही. तुम्ही इंग्लिशमध्ये टाईप करतात आणि ते गुगल कीबोर्ड त्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करत असतं. अशी आपली अवस्था झालेली आहे. तर आपण जर 2018ची प्रश्नपत्रिका बघितली, जास्त लांब जायची गरज नाही, आपण जळगाव जिल्ह्याची 2018ची प्रश्नपत्रिका बघू. तर त्याच्यामध्ये 2018च्या प्रश्नपत्रिकेमध्ये एक प्रश्न विचारण्यात आला होता, तो मराठी विषयाशी संबंधित होता. प्रश्न असा होता की आजी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकतात. तर प्रश्न असा आहे की आजी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? ऑप्शन्स आहेत आजोबा, दुसरा आहे माझी, तिसरा आहे आज, चौथा आहे उद्या. तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन फक्त चूज करायचं आहे. तुम्ही ऑप्शन कमेंट बॉक्समध्ये टाकू शकतात. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. आजी, काय म्हटले मी? आजी. आजी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? आजोबा, माझी, आज आणि उद्या. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. मी या ठिकाणी बघतोय, मला दिसतंय ते. आजी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? अनेकांची उत्तरे या ठिकाणी यायला लागलेली आहेत.
भरपूर जणांनी उत्तरं बरोबर दिली, काहींनी आजोबापर्यंत पण काही लोक गेलेले आहेत. तर आजोबा पण आता काय उत्तर बोलावं आता या ठिकाणी. तर बघा, म्हणजे आता तुमच्यामध्ये सुद्धा काहींनी उत्तरं दिली तर आजोबा, म्हणजे आजी म्हटलं की आजोबा, जसं नवरा म्हटलं की बायको. म्हणजे आपण काय करतो की काही गोष्टी खूप सोप्या घेतो, की आता खूप सोपं आहे, आजी म्हटल्यावरती आजोबा येणारच 100%, कारण आजी आणि आजोबाशिवाय होणार नाही ना. तर या ठिकाणी तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की मंडळाने जो प्रश्न विचारलेला आहे पोलीस भरतीचा, त्याच्यामध्ये त्यांचा रोष काय, त्यांचा रोख काय आहे. त्यांचा रोख जो आहे तो आजी आणि माजीला आहे, तो आजी आणि आजोबावरती नाही आहे. तर आपण काय करतो, या सिली मिस्टेक म्हणतात त्यांना. म्हणजे आपल्याला माहीत नाही अशातला भाग नाही आहे, आपल्याला 100% माहिती आहे, पण आपल्याला जी माहिती आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन आपण चुकीच्या पद्धतीने करतोय. म्हणून आपण आजीचा विरुद्धार्थी शब्द काय लिहितो, आजोबा. तर आजोबा नसून त्याचं उत्तर माजी आहे. आणि हा प्रश्न 2018 आलेला आहे, हा कोणत्याही मनाने तयार केलेला प्रश्न नाही. बरं, मराठीचा विषय घेतला तर आणखी एक तुम्हाला मी प्रश्न विचारतो. सोपे प्रश्न असतात खूप, तुम्हाला असं वाटू देऊ नका की मराठी म्हणजे खूप काहीतरी अवघड प्रश्न विचारतील आणि पोलीस भरतीमध्ये खूप अवघड आहे, जटिल आहे, माझं काही शक्यता नाही, मी कसा निवडून होईल माझी आता. तर ही कारणं देणं बंद करा. कारण एक सुंदरसं वाक्य आहे, मिल ही जाएगी मंजिल भटकते भटकते, मिल ही जाएगी मंजिल भटकते भटकते, गुमराह तो वो है जो घर से निकले ही नाही. या ठिकाणी ते गुमराह आहे जे घरातून निघालेले नाही. तुम्ही ऑलरेडी घरातून निघालेले आहात, त्याच्यामुळे तुम्ही ते ऑनलाईन माझ्या ठिकाणी या ठिकाणी पेजला तुम्ही जॉईन झालेले आहात. तर आणखी मराठीत एक प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी विचारतो. 2018च्या जळगाव पोलीस भरतीला हा प्रश्न आलेला आहे. अंत या शब्दाचा उलट अर्थ काय आहे? अंत या शब्दाचा उलट अर्थ काय आहे? आणि त्याचे ऑप्शन्स आहेत निरंतर, शेवट, आदी आणि अंतिम. प्रश्न पुन्हा एकदा नीट ऐका. अंत या शब्दाचा उलट अर्थ काय आहे? त्याचं ऑप्शन्स आहेत निरंतर, शेवट, आदी आणि अंतिम. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर देऊ शकता. आदीचा, शेवट, निरंतर, अंतिम. काहींनी आधी खूप 10-15 वेळेस लिहून पाठवलं आहे, काहींनी हाफ लिहिलेलं आहे, काहींचं शेवट उत्तर आहे. अंत, अंतचा उलट अर्थ काय आहे? उलट, उलट म्हणजे काय? आपण त्याला विरुद्धार्थी पण म्हणू शकतो. तर उलट अर्थ काय आहे आदीचा? अंतचा उलट अर्थ काय आहे? काहींचं, बऱ्यापैकी लोकांचं उत्तर येतं आहे आदी. काहींनी इंग्लिशमध्ये फॉरेवर वगैरे टाकलेलं आहे. तर विषय मित्रांनो मराठी आहे, त्यामुळे ते फॉरेवर वगैरे असं जर काही उत्तर येते चालणार नाही आयोगाला. आणि तुम्हाला 4 ऑप्शनमधूनच पर्याय निवडायचे, तुमच्या मनाची अशी काही उत्तरं चालत नाही. तर बऱ्यापैकी लोकांनी आदी हे उत्तर दिलेलं आहे, ते बरोबर आहे. कारण शेवट आणि अंत याचा बऱ्यापैकी साधर्म्य आहे, हे उलट अर्थ होऊ शकत नाही. आता हे आपल्याला माहीत नाही अशातला भाग नाही, पण आपण काय करतो या ठिकाणी सिली मिस्टेक करतो की अंत, त्यांनी प्रश्न बघा काय विचारला, शब्दाचा उलट अर्थ काय? त्यांनी विरुद्धार्थी शब्द हा शब्द वापरलेला नाही, उलट अर्थ काय आहे हा शब्द विचारला. आणि या ठिकाणी असं ते अशा प्रकारे आपल्याला उलट अर्थाने विचारतात आणि त्या ठिकाणी कधी कधी आपण फसतो. त्याचं सोपं उत्तर आहे आदी. म्हणजे लहानपणी म्हणजे माझ्या मते एक भजन वगैरे होतं, आदी न अंत तुम्हारा तुम्ही कृपा भजन हमारा, असं काहीतरी गाणं पण होतं. तर आदी न अंत तुम्हारा म्हणजे अंतचा उलट काय असतं? आदी. तर अशा प्रकारचे एकदम सोपे प्रश्न विचारले जातात. अनेक वचनपासून तर नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण अशा मराठी विषयाच्या व्याकरणाशी निगडीत अत्यंत सोपे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. आणि ते विचारले जाताना तुम्हाला फक्त तुमचं डोकं तिथे ठेवून 4 पर्यायांपैकी एक सुंदरसा पर्याय जो बरोबर असेल असा निवडायचा आहे. आणि तो बरोबर उत्तर निवडल्यानंतर त्याला टिक करून त्या ठिकाणी तुम्हाला गुण मिळवायचे आहे. यानंतर दुसरा जो विषय आहे तो आहे गणित. आता भरपूर मुलांचं असं म्हणणं असतं की गणिताचं माझं खूप वाकडं आहे, गणित मला काही समजत नाही, गणित हा खूप अवघड विषय आहे, त्याच्यामुळे माझं काही भरती होऊ शकत नाही. तर मित्रांनो, गणितामध्ये अत्यंत सोप्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये कुठेही खूप तुम्हाला काहीतरी एकदम अवघड प्रश्न विचारून तुम्हाला कोड्यात टाकण्याचा कोणताही मानस आयोगाचा नसतो. एकदम सोप्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्याच्यामध्ये तुम्ही खूप जटिल प्रश्न तिथे असत नाही. त्यामुळे तुम्हाला बेसिक गोष्टी माहिती पाहिजे. गुणाकार, भागाकार, वर्ग, घन हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहितीच पाहिजे. आणि गणित आणि बुद्धिमत्ता हे विषय बहुतांशी कोरिलेटेड आहेत. त्यामुळे तुम्ही असं म्हणू शकत नाही की आता हा प्रश्न गणिताचा आहे का बुद्धिमत्तेचा आहे. ते डिफरन्शिएट कधी कधी होत नाही.
म्हणजे एक सोपा प्रश्न आयोगाने 2018च्या जळगाव पोलीस भरतीला विचारला होता. हा एक नाही, हा क्वेश्चन मार्क आहे. ते तुम्हाला फळ्यावर दिसतंय का असं मला इथे मी वाचून दाखवतो. 5 आहे, इथे 9 आहे, इथे 106 आहे, इथे 8 आहे, इथे 7 आहे, इथे 113 आहे, इथे 7 आहे, इथे 2 आहे, इथे क्वेश्चन मार्क आहे. तर हा प्रश्न तसा बुद्धिमत्ता गणित दोन्ही विषयांशी निगडीत आहे. सोपा प्रश्न आहे, पण दिसताना थोडासा अवघड वाटेल तुम्हाला. याच्यामध्ये जर तुम्ही थोडंसं डोकं चालवलं तर तुम्ही याचे उत्तर देऊ शकतात. तुम्हाला मी ऑप्शन द्यायची पण गरज नाही, कारण की भरपूर मुलांनी याचे उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे. सोपा प्रश्न आहे आणि हा प्रश्न जळगाव जिल्हा भरती जी आहे पोलीस भरती 2018 त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बहुतांशी मुलांनी उत्तर दिलेलं आहे 53. बऱ्यापैकी मुलांचं उत्तर आहे 53 आणि करेक्ट आन्सर आहे 53, कारण फक्त वर्ग केलेला आहे. 5चा वर्ग 25, 9 9 81, 81 25 106, 8 8 64, 7 49, 64 49 113, 7 7 49 बेबे 4, 49 आणि 4 53. म्हणजे तुम्ही आता विचार कराल की खूप काहीतरी काठिण्य पातळी अवघड करण्याचा प्रकार या ठिकाणी नाही. तर या ठिकाणी गणित जो विषय आहे तो अत्यंत सोप्या आणि साध्या पद्धतीने येतो. त्यामध्ये कोणत्याही प्रकारे तुम्हाला खूप किचकट प्रश्न विचारले जात नाही. तुम्ही आता बऱ्यापैकी लोकांनी हे उत्तर दिलेलं आहे, तुम्ही याच्यावरनं समजून घेऊ शकता की याच्यामध्ये कशा प्रकारची काठिण्य पातळी असू शकते. आणि हा प्रश्न आलेला होता. त्यानंतर तिसरा जो विषय आहे तो आहे बुद्धिमत्ता. तिसरा विषय आहे बुद्धिमत्ता. तर बुद्धिमत्ता या विषयामध्ये तुम्हाला रेल्वे, पाण्याची टाकी, नळ, कामगार, किती लोक होते कामाला, या प्रकारच्या प्रश्न उत्तरांची सराव करावे लागते. कारण सरावाशिवाय हे प्रश्न उत्तर तुम्हाला सोडवणं शक्य नाही. तुम्हाला एकच पर्याय आहे, तो म्हणजे सराव सराव सराव. तुम्हाला रेल्वेचे सगळे प्रश्न उत्तर सोडवले पाहिजे. तुम्ही याचबरोबर नळ, पाणी, टाकी, त्यानंतर कामगार, मजूर, किती दिवस काम केलं, किती दिवस नाही केलं, या प्रकारच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे. कारण प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला त्याची उत्तरं येणार नाहीत. एक सोपा प्रश्न आला होता 2018च्या जळगाव जिल्हा पोलीस भरतीला की दीपक नावाचा एक मुलगा आहे, तो खाली डोकं वर पाय करून आहे, त्याचं तोंड जे आहे ते उत्तर दिशेला आहे, त्याचा उजवा हात कोणत्या दिशेला. म्हणजे समजा आता मी दीपक काढला, म्हणजे तोंड इकडे जातं, हे नाक, हे डोळे, हा, हे पाय, याचं तोंड जे आहे ही दिशा आहे उत्तर, याची दिशा आहे उत्तर. म्हणजे दीपक नावाचा एक मुलगा आहे, त्याचं खाली डोकं वर पाय आहेत आणि अशा अवस्थेत तो आहे, त्याचं तोंड जे आहे ते उत्तरेकडे आहे, तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेला येईल, त्याचा उजवा हात कोणत्या दिशेला येईल. 2018च्या भरतीमध्ये आलेला प्रश्न आहे, त्याचा उजवा हात कोणत्या दिशेला येईल. काहींचं उत्तर आहे ईस्ट, काहींचं उत्तर आहे वेस्ट, काहींचं उत्तर आहे पश्चिम. ईस्ट और वेस्ट, इंडिया इज द बेस्ट, काहीतरी द्या उत्तर. दीपक नावाचा मुलगा आहे, उत्तरेकडे तोंड करून उलटा आहे, वरती पाय खाली तोंड, शीर्षासन केलेले आहे त्याने, त्याचा उजवा हात कोणत्या दिशेला येईल. तर प्रत्यक्षा आता या ठिकाणी बऱ्यापैकी उत्तर पूर्व आणि पश्चिममध्ये भरपूर उत्तर. आता याचं काहीचं उत्तर तर उत्तर पण आहे. आता उत्तरेकडे तोंड असताना उजवा हात उत्तरेकडे कसा जाऊ शकतो. ठीक आहे, बऱ्यापैकी लोकांचं पूर्व आणि पश्चिममध्ये गडबड आहे. काही पूर्व म्हणतायत, काही पश्चिम म्हणतायत, पण ठीक आहे, दोघांपैकी एक ऑप्शन आहे, म्हणजे तुमचं इथपर्यंत तरी कन्फर्म आहे. तर एक लक्षात घ्या, हे तोंड इकडे आलं म्हणजे त्याची जी बॅग येईल ना, ही बॅग इथे दक्षिणेला, हे लक्षात घ्या. दक्षिणेकडे पाठीमागचा भाग येईल,
इकडे तोंड आहे म्हणजे त्याचा हा काय येईल, कोणता हात येईल, हा त्याचा उजवा हात, हा त्याचा डावा हात. आणि हा जर उजवा आणि हा जर डावा असेल तर दक्षिणेकडे जेव्हा उजवा हात इकडे उजवी बाजू येते तेव्हा इथे असते पूर्व आणि इकडे असते पश्चिम. ज्या ठिकाणी तुम्ही बघाल की हा उजवा हात जो आहे तो पश्चिमेकडे आहे, उजवा हात हा पश्चिमेकडे आहे. कारण प्रश्न एकदम सोपा असतो, तुम्ही फक्त इमॅजिन केलं पाहिजे. तुम्ही इमॅजिन करा की दीपक तुम्हीच आहात, तुम्ही शीर्षासन करत आहात, तुम्हीच वरती तोंड केलंय, तुमचंच डोकं उत्तरेकडे आहे, तुमचीच पाठ कुठे जाईल, ऑटोमॅटिकली बॅकवर्ड साईड तुमची दक्षिणेकडे जाईल. तुम्ही तुमचा उजवा हात कन्सिडर करा, तुम्हाला जास्त पर्याय शोधायची गरज पडणार नाही. अत्यंत सोपा प्रश्न आयोग विचारतं. म्हणजे आयोग म्हणण्यापेक्षा मंडळ, जिल्हा मंडळ जे असतं ते अत्यंत सोप्या प्रकारचे प्रश्न विचारतं. तुम्ही फक्त कन्फ्यूज होण्याची गरज नाही, कारण तुम्ही जर कन्फ्यूज झालात तर त्या ठिकाणी तुमचे उत्तर या ठिकाणी चुकणार आहे. चौथा जो विषय आहे तो आहे सामान्य अध्ययन. त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. त्याला इथे घेऊ आपण. तर सामान्य अध्ययन हा विषय आहे. सामान्य अध्ययन मध्ये काय येईल, तर सामान्य अध्ययन हा खूप वास्ट विषय आहे. तुम्ही म्हणाल मी काय काय वाचू, तर तुम्ही बेसिक वाचा, जास्त खोलात जायची पण गरज नाही. बेसिक वाचलेलं असतं तरी तुम्हाला उत्तर येऊ शकतील. या ठिकाणी सामान्य अध्ययन मध्ये तुमचे विषय आहेत इतिहास, भूगोल, हे बेसिक विषय आहे. प्रत्येक परीक्षेचा पाया आहे. तर बेसिकमध्ये सामान्य अध्ययनमध्ये तुम्हाला येईल इतिहास, भूगोल, त्यानंतर राज्यशास्त्र, विज्ञान आणि त्यानंतर येईल चालू घडामोडी. तर या विषयांमध्ये जर तुम्हाला बघितलं तर सामान्य अध्ययनमध्ये अत्यंत बेसिक प्रश्न विचारले जातील. तुम्ही असं समजू नका की तुम्हाला खूप काहीतरी अवघड विचारलं जाणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला एक लक्षात घेतलं पाहिजे की तुमचा जो जिल्हा असेल, ज्या जिल्ह्यात तुम्ही भरतीला उतरतात त्या जिल्ह्याशी निगडीत 3 ते 4, 5 प्रश्न तुम्हाला 100% पडणार आहेत. तुम्हाला प्रश्न येणारच आहेत. 2018च्या जळगाव जिल्हा भरतीला प्रश्न होता, तो तुम्ही या विषयामधला येतो. चांगदेव तुम्हाला माहीत असेल, तीर्थक्षेत्र चांगदेव. तर प्रश्न असा आहे की चांगदेव हे तीर्थक्षेत्र कोणत्या नद्यांच्या संगमावर वसलेलं आहे. म्हणजे कोणत्या नद्यांचा संगम हा चांगदेव या ठिकाणी झालेला आहे. या ठिकाणी तुम्ही उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहू शकतात. कोणत्या नद्यांचा संगम चांगदेव या तीर्थक्षेत्राला झालेला आहे. कारण जळगाव जिल्ह्याची भरती आहे, त्यामुळे जळगाव जिल्ह्यातलंच प्रश्न या ठिकाणी विचारला गेलेला आहे. मग बाकी जिल्हावाल्यांनी कन्सिडर करून घ्यायचं की आपल्या जिल्ह्यातले संगम आपल्याला सगळे माहिती पाहिजे, नद्या माहीत पाहिजे, दर, खोऱ्या, पर्वत, उंच शिखरं सगळं आपल्याला माहिती पाहिजे. बेसिक नॉलेज तुम्हाला माहितीच पाहिजे. प्रश्न असा आहे, चांगदेव हे तीर्थक्षेत्र कोणत्या नद्यांच्या संगमावर आहे. उत्तर यायला लागले आहेत. काहींचं उत्तर आहे तापी, पूर्णा. ऑप्शन मी तुम्हाला सांगून देतो. ऑप्शन होते तापी पांझरा, तापी गोमाई, तापी पूर्णा आणि तापी मुळा. ऑप्शन बघा, तापी पांझरा, तापी गोमाई, तापी पूर्णा आणि तापी मुळा. हॅपी बर्थडे काय आता मध्ये आला इथं कोणाचा बर्थडे कोणाचाही नाही आहे. पोलीस भरती हाच आपला बर्थडे. त्यामुळे तुम्ही ऑप्शन द्या. संगम म्हटलेले काही काही एकच उत्तर दिले तापी. संगम हा 2 गोष्टींचा असतो, त्यामुळे 2 नद्या टाकाव्या लागतील तुम्हाला. तापी पांझरा, तापी गोमाई, तापी पूर्णा, तापी मुळा. यापैकी ऑप्शन सांगा. एक एक नदी सांगू नका. तापी पूर्णा बऱ्यापैकी लोकांनी ऑप्शन दिलेला आहे. तापी फुल काय, तापी फुल, तापी प्लस पौर्णिमा. पौर्णिमा कोण आहे ताई? पौर्णिमेचा काही संबंध नाही मित्रांनो. पूर्णा नावाचा आहे ते, पूर्णा. तापी, पूर्णा, तापी, पांझरा असे ऑप्शन आहेत. तर या ठिकाणी उत्तर आहे तापी पूर्णा. बऱ्यापैकी लोकांनी उत्तर दिलेलं आहे. उत्तर आहे तापी पूर्णा. तर तापी पूर्णा याच्या संगमावरती
श्री क्षेत्र चांगदेव हे वसलेलं आहे. म्हणजे खूप बेसिक प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. एक प्रश्न तर एका याच्या व्यतिरिक्त विचारला गेला की राष्ट्रीय काँग्रेस जे होतं त्यांचं पहिलं अधिवेशन कुठे झालं. हा प्रश्न खूप बेसिक प्रश्न आहे. पोलीस भरती, तलाठी भरती किंवा कोणत्याही भरतीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला सर्वात बेसिक प्रश्न हाच असतो आणि याचं उत्तर तुम्हाला आलंच पाहिजे. सोपा प्रश्न होता विचारलेला. तुम्ही याचं उत्तर पण कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता की राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन, पहिलं अधिवेशन कुठे झालं. एकदम सोपा प्रश्न आहे. कारण तुम्ही असं कन्सिडर करूच नका की तुम्हाला खूप काहीतरी एकदम डीपमध्ये विचारलं जाणार आहे. तुम्हाला अत्यंत बेसिक प्रश्न विचारले जातील. हा प्रश्न भरतीला आलेला आहे की राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन, पहिलं अधिवेशन कुठे झालं. मुंबई 1885, मुंबई हैदराबादला पहिले 1, 2, 3, 4 मधलं कोणतंच नाही आहे. तर ऑप्शन आहे, तुम्ही ऑप्शन न देताही सांगू शकले पाहिजे हे उत्तर. मुंबई हेच उत्तर आहे. 1885ला झालं होतं. ते पुण्याला ठेवलं होतं, मग प्लेगची साथ आली, मग त्यांनी शिफ्ट केलं आणि मुंबईला ते झालं. तर मुंबई या ठिकाणी झालं. म्हणजे अत्यंत बेसिक तुम्हाला प्रश्न लेखी परीक्षेमध्ये विचारले जातील आणि त्याचे तुम्हाला ऑप्शनमधनं उत्तरं द्यायची आहेत. कारण ऑप्शनमधनंच तुम्हाला उत्तरं निवडावी लागतील. काही लिहायची गरज तुम्हाला तिथे नाही. आणि या ठिकाणी तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे की तुम्हाला काहीतरी करायचं आहे. जोपर्यंत तुम्ही काही करत नाही तोपर्यंत काही होणार नाही. कारण तुम्ही कधी कधी म्हणतात की मी पोलीस भरती करतोय, मग लोक तुम्हाला हसतात. अनेकदा असं होतं की गल्लीत तुम्ही ते अनेक असं की ट्रॅकसूट असतो, गळ्यामध्ये तो एक हे टाकलेला असतो हेडफोन, त्याच्यानंतर गळ्यातला हेडफोन, अंगातला ट्रॅकसूट आणि स्पोर्ट्स शूज, आणि सकाळी तो सॅक घेऊन बाहेर पडतो. मग गल्लीतल्यांना कळतो की हा आता भरतीला निघालेला आहे आणि त्याचं गावभर चर्चा असते की आता मी पोलीस भरतीला निघालेलो आहे, आता मी पोलीस भरतीला चाललेलो आहे, आता काय माझं आता 100% मी भरती होणार. आणि मग लोक म्हणतात की आता याला कुठेतरी आपण हसलं पाहिजे. पण तुम्ही एक लक्षात ठेवा की तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवरती जेव्हा लोक हसायला लागतात तेव्हा समजून घ्या की तुमची ध्येय खूपच मोठी आहेत. आणि जर हसत नसतील तर समजून घ्या तुमची ध्येय काय आहेत, छोटी आहेत. म्हणजे ते हसणं हे तुमचं चांगलेपणाचं काय आहे, लक्षण आहे. आए हो निभाने को जब किरदार जमी पर कुछ ऐसा कर चलो की जमाना मिसाल दे. या ठिकाणी तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की तुम्हाला जेव्हा लोक हसतायत त्या ठिकाणी तुम्ही काहीतरी मोठं करायला निघालेले आहात. त्यामुळे त्याच्यामध्ये लाज वाटायची किंवा वाईट वाटून घ्यायची कोणतीही गरज नाही. त्यानंतरचा दुसरा विषय जो आहे तर तो इतिहास भूगोल झालेला आहे. त्यानंतर विज्ञान. तर विज्ञानामध्ये सुद्धा अत्यंत सोपे प्रश्न विचारले जातात. तुम्ही असं कन्सिडर करूच नका की विज्ञानात खूप काहीतरी अवघड विचारलं जाईल. 2018च्या भरतीतला प्रश्न आहे, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहू शकतात. मानवी शरीरातली सर्वात मोठी ग्रंथी कोणती. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती. ऑप्शन्स आहेत स्वादुपिंड, यकृत, लाळ ग्रंथी आणि जठर. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती. ऑप्शन्स आहेत स्वादुपिंड, यकृत, लाळ ग्रंथी आणि जठर. यकृत काहींचं उत्तर यायला लागले. उत्तर बऱ्यापैकी लोकांचं येतं आहे. काही लिव्हर म्हणतायत. जवळचा संबंध असतो लिव्हरशी अनेकांचा. कारण लिव्हरचं स्पेलिंग आणि एका शब्दाचं स्पेलिंगमध्ये फक्त आयचा फरक आहे. त्याच्यामुळे तुम्ही लक्ष द्या. तुम्हाला उत्तर लिव्हर लिहायचं या ठिकाणी. तर बऱ्यापैकी उत्तरांनी आलेलं आहे लिव्हर. तर मानवी शरीरातली सर्वात मोठी ग्रंथी ही यकृतच आहे, त्यालाच लिव्हर म्हणतात. तर हा जो विषय म्हणजे तुम्ही बघा की बेसिक विज्ञान आहे. तुम्हाला खूप काहीतरी DNA, RNA ॲनालिसिस वगैरे असं काही विचारलं जाणार नाही. 2018च्याच भरतीतला एक प्रश्न आहे की अल्झायमर हा कोणत्या अवयवासंबंधीचा आजार आहे. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर लिहू शकता. अल्झायमर कोणत्या अवयवासंबंधीचा आजार आहे. त्याच्यामध्ये उत्तर आहे म्हणजे ऑप्शन्स दिलेले आहेत यकृत, फुफ्फुस, मेंदू आणि थायरॉइड. अल्झायमर तुम्ही ऐकलेलं असेल अल्झायमर बऱ्यापैकी लोकांचा आजाराबद्दल. तर अल्झायमर नावाचा एक आजार आहे, तो कशाशी निगडीत आहे. तो यकृताचा आहे, फुफ्फुसाचा आहे, मेंदूचा आहे की थायरॉइडचा आहे.
काही उत्तर द्यायला लागलेत. अजून पण काहींचं उत्तर लिव्हरच चालू आहे. आता प्रश्न बदललेला आहे मित्रांनो. प्रश्न असा आहे की अल्झायमर हा कोणत्या अवयवासंबंधीचा विकार आहे? गुड मॉर्निंगचं काय आता याच्यात लॉजिक कळत नाही मला काही. काहींचं थ्रोट उत्तर आहे. थ्रोटचं काय? थ्रोटचं कुठे म्हटलं का मी याच्यात? थ्रोट, यकृत, फुफ्फुस, मेंदू, थायरॉइड हे ऑप्शन आहेत. ब्रेन, थिंक अबाउट इट. ब्रेन. तर या ठिकाणी बऱ्यापैकी मुलांनी उत्तर दिलेलं आहे ब्रेन. तर अल्झायमर हा मेंदूशी निगडीत आजार आहे आणि हा प्रश्न आलेला आहे. म्हणजे तुम्ही विज्ञान जर म्हणाल तर तुम्हाला खूप काहीतरी किचकट विचारलं जाईल किंवा असं काही नाही, पण तुम्हाला बेसिक जे 7वी ते 10वीचं बेसिक आहे ते तुम्हाला वाचणं मस्ट आहे. ते वाचल्याशिवाय तुमचं काही होणार नाही. आणि या ठिकाणी तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की तुम्हाला भरती व्हायचं आहे, तुम्हाला अंगावर खाकी चढवायची आहे, तर तुम्हाला कष्ट करावे लागतील. कारण खाकी चढवल्यानंतर पण कष्टच करावे लागतात आणि खाकी चढवण्याच्या आधीसुद्धा कष्टच करावे लागतात. म्हणजे एक सुंदरशी शायरी आहे, जमाने भर में मिलते हैं आशिक कई, जमाने भर में मिलते हैं आशिक कई, मगर वतन से खूबसूरत कोई सनम नहीं होता. जमाने भर में मिलते हैं आशिक कई, मगर जमाने भर में मिलते हैं आशिक कई, मगर वतन से खूबसूरत कोई सनम नहीं होता. नोटों में भी सिमट कर, सोने में भी लिपट कर मरे है कोई, लेकिन तिरंगे से खूबसूरत कोई कफन नहीं होता. तर या ठिकाणी तुम्हाला हे तिरंगा असेल, खाकी असेल, यासाठी एक तुमचं डेडिकेशन आहे आणि त्या डेडिकेशनने तुम्ही काम करत आहात आणि ते तुम्हाला करावंच लागणार आहे. आणि त्यामध्ये काम करताना तुम्हाला पश्चाताप करायची काही गरज नाही. कारण तुम्ही पश्चाताप करत बसले तर त्याला काही अर्थ राहणार नाही. तुम्ही फक्त मेहनत करत राहा, तुम्हाला यश ऑटोमॅटिक मिळणार आहे. सफलता म्हणजे तुम्हाला जे यश आहे ते 100% मिळेल, पण तुम्ही प्रयत्न करत राहा आणि पश्चाताप तुम्ही करत बसू नका. तुम्ही इतकं काहीतरी मेहनत करा की तुम्हाला जे सोडून गेले त्यांना पश्चाताप झाला पाहिजे. म्हणजे तुम्ही हे लक्षात घ्या की तुम्हाला या ठिकाणी मेहनत करणं गरजेचं आहे आणि बेसिक गोष्टी वाचणं गरजेचं आहे. खूप काहीतरी डीपमध्ये खूप तुम्हाला जगावेगळं काहीतरी माहिती आहे ते इथे आयोग विचारत नाही. आयोग या ठिकाणी जिल्हा मंडळ जे आहे ते तुम्हाला बेसिक प्रश्न विचारतं की जे प्रश्न तुम्हाला येणं अपेक्षित आहे. एक 10वीपर्यंतचा त्या ठिकाणी तुम्हाला त्यांना अपेक्षित आहे की 10वीपर्यंतचं नॉलेज याला पाहिजे, त्याच्या पलीकडचं याला नॉलेज असलंच पाहिजे असं काही कंपल्सरी नाही. आणि या ठिकाणी तुम्ही पोलीस भरती करत असताना तुमचं 100% देणं गरजेचं आहे. तुम्ही जर म्हणाल की मी थोडंफार करेल, उरलेलं पुढच्या वर्षी करेल, मित्रांनो पुढच्या वर्षी ॲडच निघाली मग काय करणार तुम्ही असं ठरवा की ही माझी पहिली आणि शेवटची ॲड आहे, याच ॲडमध्ये मला भरती व्हायचं आहे. तुम्ही आजचं मरण उद्यावर ढकलून चालणार नाही. कारण अटलजींची एक सुंदर कविता आहे की दाव पर सब कुछ लगा है रुक नहीं सकते. तुम्ही हे लक्षात घ्या की ह्याच वेळेस तुम्हाला व्हायचं आहे, कारण दाव पर सब कुछ लगा है रुक नहीं सकते, टूट सकते है मगर अब हम झुक नहीं सकते. अटल बिहारी वाजपेयी यांची कविता होती की दाव पर सब कुछ लगा है अब रुक नहीं सकते, टूट सकते है मगर अब झुक नहीं सकते. म्हणून तुम्ही आता हे लक्षात ठेवलं पाहिजे की ही माझी पहिली आणि शेवटची भरती आहे. मी परत हे करत बसणार नाही. परत सकाळी उठणं, 6ला जाणं, लोकांना दाखवणं, छोशा करणं, ते 2 ग्राउंडवर रनिंग करणं, नंतर पाय लांबून गप्पा मारणं आणि टिकटॉकवरती व्हिडिओ बनवणं, याच्यातून तुम्ही भरती होऊ शकत नाही. हा भरतीचा राजमार्ग नाही. सकाळी उठणं, ग्राउंड करणं, अभ्यास करणं हाच राजमार्ग आहे. अभ्यासाला कोणताही शॉर्टकट नाही. त्यामुळे तुम्ही अभ्यासाला पर्याय शोधत असाल की असं काहीतरी वेगळं एखादा पर्याय मिळेल आणि त्या पर्यायाने मी माझं सगळं यशस्वी होईल, असं होऊ शकत नाही. आणि तुम्ही जी मेहनत कराल ती अत्यंत शांतपणे तुम्हाला करावी लागेल. गावभर दिंडोरा पिटायची गरज नाही. नाही तर तो ट्रॅकसूट आणतो, पूर्ण गावाला माहीत होतं हा भरती करतोय, असं जातोय ग्राउंडवर एकच दिवस, पण तो ट्रॅकसूट पूर्ण जगाला दाखवतो की मी आता भरती करतो आहे. आणि याच्यातून तुम्ही काय सक्सेस होणार असेलच असं काही होऊ शकत नाही. तुम्ही मेहनत करा, मेहनत करत राहा, तुम्हाला ऑटोमॅटिक तुम्हाला त्या ठिकाणी यश मिळणार आहे. तर या ठिकाणी तुमचा आपला विषय होता की विज्ञान. तर विज्ञानामध्ये असे बेसिक प्रश्न विचारले जातात. त्यानंतरचा विषय आहे की नागरिकशास्त्र. तर नागरिकशास्त्रामध्ये पण अत्यंत सोपे प्रश्न विचारले जातात. 2018ला जळगाव जिल्हा भरतीला एक प्रश्न विचारण्यात आलेला होता की भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टानुसार, भारतीय राज्यघटना आहे, राज्यघटनेमध्ये 8वं परिशिष्ट आहे, तर भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टानुसार कोणती भाषा भारतीय भाषा नाही? खालीलपैकी कोणती भाषा भारतीय भाषा नाही? ऑप्शन आहेत इंग्रजी, बंगाली, काश्मीरी आणि उर्दू.
भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टानुसार खालीलपैकी कोणती भाषा भारतीय भाषा नाही? ऑप्शन आहे इंग्रजी, बंगाली, काश्मीरी, उर्दू. सांगा. उत्तर देण्याऐवजी काही टिकटॉकवर जाऊन पडलेत. काहींचं 22 आहे. 22 हे कसलं उत्तर आहे मला कळलं नाही. भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टानुसार कोणती भाषा भारतीय भाषा नाही? उत्तर आहेत इंग्रजी, बंगाली, काश्मीरी आणि उर्दू. काहींचं उर्दू आहे, काहींचं इंग्लिश आहे. बऱ्यापैकी लोकांचं उत्तर इंग्लिश येतं आहे या ठिकाणी. आठव्या परिशिष्टामध्ये भारतीय भाषांचा उल्लेख केलेला आहे. तर त्याच्यामध्ये उत्तर आहे उर्दू. काहींचं उत्तर ते उर्दू हे उत्तर चुकीचं आहे. काश्मीरी पण चुकीचं आहे. मित्रांनो, काश्मीरी ही भारतीय भाषा आहे. उर्दू ही देखील भारतीय भाषा आहे. आणि बंगाली पण भारतीय आहे. बोडो, संथाली, मैथिली अशा अनेक भाषा आहेत. कोकणी पण आहे त्याच्यामध्ये. पण इंग्रजी ही भारतीय भाषा नाही. इंग्रजी ही भाषा भारतीय भाषा नाही. अत्यंत सोपा प्रश्न आहे, सोपं उत्तर आहे. पण आपण काय होतो, कन्फ्यूज होतो. आपल्याला वाटतं अरे उर्दू नसेल, उर्दू तर पाकिस्तानमध्ये बोलतात, आपल्याकडे येत नसेल ते. आणि काहींना वाटतं अरे ते काश्मीरी तर तिकडे येतं, ते आपला काही संबंध नाही. इंग्रजी तर आपल्याला येते. व्हॉट इज युअर नेम आणि गुड बाय, गुड नाईट, हॅपी बर्थडे. आपलं इंग्रजी खूप सोपं असतं. आपण त्याच्या पलीकडे जात नाही. सेम टू यू. काही झालं का सेम टू यू. म्हणजे एक सुंदरसा जोक होता. आमचा एक मित्र होता, तर त्याला इंग्रजी फारसं यायचं नाही, पण खूप बोलायचा अट्टहास होता त्याचा. खूप म्हणजे खूप अट्टहास की मला इंग्रजी बोलता आलं पाहिजे. तर त्याला कोणी असं म्हटलं की हॅपी न्यू इयर, मग तो म्हणायचा सेम टू यू, सेम टू यू. आणि एकदा त्याचा बड्डे होता. बड्डेला त्याला विश केलं मित्रांनी, हॅपी बड्डे. मग तो म्हटला सेम टू यू. म्हणजे हे आपलं बेसिक नॉलेज असतं की सेम टू यू म्हटलं की म्हणजे त्याला पण शुभेच्छा दिल्यासारखं आहे. तर असं खूप काही अवघडात जायची गरज नाही. अत्यंत सोपं या ठिकाणी विचारलं जातं. आणि हा सुद्धा एकदम सोपा प्रश्न आहे. तुम्हाला बेसिक राज्यघटना माहीत पाहिजे, परिशिष्ट माहीत पाहिजे, थोडेफार कलम माहीत पाहिजे. आणि हे बेसिक तुम्हाला वाचल्याशिवाय कोणताही पर्याय नाही. कारण कसं आहे की तुम्ही जोपर्यंत काही बनणार नाही तोपर्यंत लोक तुम्हाला काही विचारणार नाही. कारण एक हिंदीमध्ये शायरी आहे, तुम्हाला काहीतरी बनणं अपेक्षितच आहे. कारण कसं आहे की देर से बनो लेकिन ज़रूर कुछ बनो. देर से बनो लेकिन ज़रूर कुछ बनो, क्योंकि लोग वक्त के साथ खैरियत नहीं हैसियत पूछते हैं. म्हणजे लोक तुमचं काळजी करणार नाही, खैरियत नाही पुछणार. ते आता गाणं पण आलं होतं, खैरियत मत पूछो. त्यानंतर ते एक्सपायर झाल्यानंतर खैरियतचं गाणं आलं होतं. तर खैरियत म्हणजे तुमची कोणीही काळजी करणार नाही. तर तुमची हैसियत काय आहे, तुमच्याकडे काय आहे हेच विचारतील. आज तुम्हाला गोड वाटेल की आज मी मज्जा करतोय, पण भविष्यात तुम्हाला याच गोष्टीचा त्रास होईल की त्यावेळेस मी मज्जा केली नसती तर आज मी मज्जेत राहिलो असतो. म्हणजे आजची मज्जा तुम्हाला भविष्यात मज्जा राहणार नाही. म्हणून आज मज्जा कमी करा, म्हणजे भविष्यात तुमची मज्जा राहील. तर राज्यघटनेला असे सोपे प्रश्न विचारले जातात. आणि राहिला विषय चालू घडामोडी. तर चालू घडामोडींमध्ये पण खूप सोपे प्रश्न विचारले जातील. म्हणजे समजा आता आपण कोरोनाच्या अनुषंगाने जर घेतलं तर कोरोनाचा उगम खालीलपैकी कोणत्या देशामध्ये झाला, असा पण प्रश्न येऊ शकतो आयोगाकडे. कारण ज्यावेळी 2018ला भरती झाली होती, 2018ला सुद्धा त्यांनी खूप सोपे प्रश्न विचारले होते. चालू घडामोडीमध्ये खूप सोपे प्रश्न. त्यावेळेस नेमकी सलमान खान यांना त्या एका गुन्ह्यामध्ये शिक्षा झाली होती. तर जळगाव जिल्हा भरतीमध्ये त्याला किती वर्ष शिक्षा झाली हा सुद्धा प्रश्न आलेला आहे. 5 वर्ष आणि 10,000 रुपये दंड झाला होता त्याला. तर हा प्रश्न सुद्धा जिल्हा भरतीमध्ये आलेला आहे. म्हणजे चालू घडामोडीमध्ये तुम्हाला चालू वर्षातील ज्या बेसिक गोष्टी असतील त्या घडामोडी तुम्हाला माहिती पाहिजे. आणि ते माहिती असल्याशिवाय तुम्हाला काही त्याच्यातून होणार नाही. त्याशिवाय तुमचं भरती होण्याचं स्वप्न शक्य नाही. तर लेखीला तुम्ही हे लक्षात घ्या, मराठी तुम्हाला करणं आहे व्याकरण. तर मराठी व्याकरणासंदर्भात आता वामन पाटील सरांचं पण मराठी व्याकरणाचं पुस्तक येत आहे, ते तुम्ही वाचू शकतात. त्याच्यामध्ये तुम्हाला समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, त्याचबरोबर विरुद्धार्थीला कधीकधी उलट शब्द सांगा असंही प्रश्न विचारतात. आता त्यांनी विचारलं तर अंताला उलट शब्द सांगा. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. तुम्हाला त्यानंतर विशेषण माहीत पाहिजे. त्यानंतर तुम्हाला कर्म, क्रियापद या सगळ्या प्रकारच्या ज्या आहेत त्या तुम्हाला माहिती 100% पाहिजे. म्हणजे मराठी व्याकरणासंदर्भात जर आपण म्हणाल तर एक प्रश्न आला होता 2018ला की भाववाचक नाम ओळखा. कोणतं नाम? भाववाचक. आणि ऑप्शन होते सचिन,
सौंदर्य, मौर्य आणि पुस्तक. खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. ऑप्शन आहे सचिन, सौंदर्य, मौर्य आणि पुस्तक. नाम नावाचा एक मराठी व्याकरणामध्ये प्रकार आहे. त्या नामामध्ये भाववाचक नाम हा एक प्रकार आहे. तर भाववाचक नाम कोणतं? सचिन, सौंदर्य, मौर्य का पुस्तक? काहींनी उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. सौंदर्य, ब्युटी, ब्युटी इंग्लिशमध्ये आहे काहींचं उत्तर. सौंदर्य. खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. ऑप्शन्स होते सचिन, सौंदर्य, मौर्य आणि पुस्तक. बऱ्यापैकी लोकांनी उत्तर दिलेलं आहे सौंदर्य. तर सौंदर्य हे भाववाचक नाम आहे. म्हणजे खूप बेसिक लेवलला तुम्हाला मराठी व्याकरण विचारलं जाणार आहे. गणिताचे पण खूप बेसिक प्रश्न विचारले जातील, बुद्धिमत्तेचे बेसिक प्रश्न विचारले जातील आणि सामान्य अध्ययनामध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, विज्ञान, चालू घडामोडी यावरती तुम्हाला पेपर हा ऑप्शन असणार आहे. 4 ऑप्शन असतात. त्या 4 ऑप्शनमधून एक ऑप्शन तुम्हाला टिक करावं लागणार आहे आणि त्याच्यातून तुम्हाला निवड करायची आहे. तर याच्यामध्ये काहींना असं ते कायमचं रडगाणं असतं की माझं नशिबात नाही साहेब, माझं नशिबात नाही. तुमचं नशीब होतं, तुम्ही होऊन गेले, तुमच्या वेळेस वेगळी गोष्ट होती, आमचं नशिबाचं खूप वाईट आहे, आता आमचं काही खरं नाही. तर नशिबाचं म्हणाल तर गुरु ठाकूर यांची एक सुंदरशी कविता आहे. गुरु ठाकरांच्या कवितामध्ये ते म्हणतात की नशिबास कर हवे तेवढे वार म्हणालो, नशिबास कर हवे तेवढे वार म्हणालो, मानणार न मी कधी हार म्हणालो. नशिबास हवे तेवढे कर वार म्हणालो, मानणार तरी मी कधी हार म्हणालो. केला सौदा संकटांसंगे, केला सौदा संकटांसंगे आणि व्यथेला खुशाल यावे उघडे आहे दार म्हणालो. केला सौदा संकटांसवे आणि व्यथेला खुशाल यावे उघडे आहे दार म्हणालो. रडलो नाही लढलो, रडलो नाही लढलो, भिडलो आयुष्याला, राखेतून उठलो आणि एल्गार म्हणालो. नशिबास कर हवे तेवढे वार म्हणालो, मानणार न तरी कधी मी हार म्हणालो. तर नशीब काय आहे आणि मग माझं कसं होईल हे म्हणण्यापेक्षा तुम्ही हार मानू नका. तुम्ही हे म्हणा की मी याचा 100% सामना करणार आहे, कारण मी पोलीस बनणार आहे. प्रत्येक गोष्टीचा मी सामना करणार आहे, कारण मी पोलीस बनणार आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल की रातों को आँखों में नींद नहीं, रातों को आँखों में नींद नहीं ना दिल में है करार, रातों को आँखों में नींद नहीं ना दिल में है करार, ये मोहब्बत नहीं है पुलिस की नौकरी है मेरे यार. मग हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि हे साध्य करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी अभ्यास केलाच पाहिजे. नुसतं लोकांना देखावा म्हणून आणि लोक बघतात म्हणून तुम्ही फक्त ते ट्रॅकसूट घालून हिंडणं फिरणं त्या सगळ्या गोष्टी जर कमी केल्या आणि तुमच्या ध्येयासाठी, तुमच्या यशप्राप्तीसाठी, तुमच्या उद्दिष्टपूर्तीसाठी तुम्ही आजपासून जर कामाला लागले तर यश तुमच्यापासून दूर जाणार नाही. या ठिकाणी तुम्हाला हे बेसिक गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की तुम्हाला बेसिक वाचन करणं महत्त्वाचं आहे आणि उरलेल्या वेळामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करावीच लागणार आहे, कारण प्रॅक्टिसला कोणताही शॉर्टकट नाही. तुम्हाला प्रॅक्टिस करताना रनिंग, पुलअप्स, लांब उडी आणि त्याचबरोबर तुम्हाला गोळाफेक, मुलींसाठी 4 किलो, मुलांसाठी 7.5 किलो हा गोळाफेकचा इव्हेंट तुमचा आहे. तो कमी जास्त होईलही, पण तुमची प्रॅक्टिस असलेली बरी, कारण उद्या जर तो इव्हेंट कमी नाही झाला तर तुम्ही हे कारण देऊ शकत नाही की सर तो इव्हेंट कमी होणार होता, मग मी प्रॅक्टिस केली नाही, आता तो इव्हेंट येऊन लागला. तुम्हाला उद्या कोणताही मार्ग राहणार नाही. तुम्ही प्रॅक्टिस करून ठेवा. केलेली प्रॅक्टिस कधीही जीवनात वाया जात नाही. आणि या ठिकाणी मला तुम्हाला एकच सांगावंसं वाटतंय की तुम्ही जर फिजिकल आणि लेखी या दोन्ही गोष्टींचा अत्यंत मनापासून अभ्यास केला, दोन्ही गोष्टींना अत्यंत मनापासून तुम्ही कर्मधर्म तुमचं वाहून दिलं, तुम्ही स्वतःला झोकून दिलं, तर पोलीस भरती होण्यापासून तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. पोलीस भरतीची 8 ते 10 हजाराची ॲड आज उद्या परवा कधीही येऊ शकते, पण ॲड आल्यावरती अभ्यास करण्यापेक्षा ॲड येण्यापूर्वीच तुम्ही अभ्यास करून ठेवा.
म्हणजे युद्धाला सुरुवात होईल, मग तुम्ही तलवारीला धार लावाल, त्यापेक्षा आधीच तलवारीला धार लावा, प्रॅक्टिस करा, आणि म्हणजे युद्धामध्ये तुमचं रक्त पडणार, रक्त सांडणार नाही. आणि ह्यासाठी तुम्हाला आजपासून प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला थोडंफार अपयश येईल, कधीकधी तुम्ही थोडंसं खचून जाल, कधीकधी तुम्हाला वाटेल की कसं काय होतंय, असं काय होतंय, कसं होतंय, तसं होतंय, पण असं तसं कसं असं वाटू न देता तुम्ही आहे त्या परिस्थितीला सामोरं गेलं पाहिजे. आणि जी परिस्थिती आहे आज कोरोना काळात, हा अत्यंत संकटाचा काळ आहे. या संकटाच्या काळातही पोलीस भरती 100% निघणार आहे. फक्त ती आजची उद्या होईल, उद्याची परवा होईल, पण निघणार नाही असं होणार नाही. आणि ती निघणार आहे आणि मी पोलीस बनणार आहे, हेच तुम्ही डोक्यात ठेवलं पाहिजे. आणि संकट जे येतील, अनेक संकट येतील, काहींचा पाय मुरगळेल, काहींना थकवा येईल, काहींना त्रास वाटेल, सकाळी उठायला कंटाळा येईल, रात्री झोप लागत नाही, उशिरापर्यंत तुम्ही ऑनलाईन असतात आणि सकाळी जाग येत नाही, असे अनेक संकट तुमच्या वाटेवरती येतील. अशा संकटांना दूर करा. संकटांना तिथून तुम्ही तुमच्याजवळ येऊ देऊ नका. संकटांना लाथाळून आणि तुम्ही यशाची मार्ग पकडा, तरच तुम्हाला 100% पोलीस भरती होता येईल. आणि पोलीस भरती झाल्यानंतर आयुष्यातला जो आनंद असतो अंगावर खाकी घालण्याचा, तो काहीतरी खूप वेगळा असतो. तुम्ही नुसतं खाकीत बघितल्यावर आनंद होतो, तर खाकी घातल्यावर किती आनंद होईल याची कल्पना करा. तो खूप आनंद चांगला आहे, खूप आनंद वेगळा आहे. देशाच्या, समाजाच्या यांच्यासाठी आपण जे कार्य करतो त्यातून आपल्या कुटुंबाचं जे नाव होतं ते खूप काहीतरी नावलौकिक वेगळा असतो. आणि त्यासाठी तुम्ही पोलीस भरती व्हा. पोलीस भरतीचं उद्दिष्ट मनात ठेवा, ते उद्दिष्ट पूर्तीसाठी प्रयत्न करा. शेवटी मला मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलेलं ते कविता होती हरिवंशराय बच्चन, त्या बच्चन यांच्या कवितेतला, आणि जब दाना लेकर चलती है चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. नन्ही चीटी जब दाना लेकर चलती है चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. मन का विश्वास रगों में साहस भरता है. मन का विश्वास रगों में साहस भरता है. चढ़कर गिरना गिरकर चढ़ना ना अखरता है. आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. या ठिकाणी तुम्हाला सर्वांना पोलीस भरतीसाठी खूप सारं बेस्ट ऑफ लक देऊन मी या ठिकाणी माझं लेक्चर संपवत आहे. आणि तुम्हाला हे लक्षात ठेवलं पाहिजे की या कोरोना काळात माझा जे साहस आहे, माझा जो अभ्यास आहे, तो काही ढळणार नाही. आणि मी पोलीस भरती होणार आहे, त्याशिवाय मी गप्प बसणार नाही. आणि मी पोलीस भरती होणारच हा विश्वास मनाशी बाळगून तुम्ही या ठिकाणी आत्तापासून अभ्यासाला आणि प्रॅक्टिसला सुरुवात करा. त्याशिवाय तुम्ही भरती होऊ शकत नाही. यशाचा राजमार्ग हाच आहे की भरती होणं आणि तुमच्या घरच्यांचं, कुटुंबाचं, समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो, म्हणून त्यासाठी कर्तृत्व करणं. तर या ठिकाणी या विषयावरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा, प्रॅक्टिस करा रोज सकाळ संध्याकाळ, आणि दिवसभर अभ्यास करा.